नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आम्ही चाललो आहे महाकुंभला चाललो आहे प्रयागराज इथं। माझ्याबरोबर आहे मच्छिंद्र भाऊ। मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे प्रयागराज इथं, जिथं 144 वर्षांनी एकदा जो महाकुंभ भरतोय त्या पवित्र स्नानमध्ये आंघोळ करण्यासाठी। आज माझ्याबरोबर आहे रवी भाऊ आहेत, मच्छिंद्र भाऊ। आज आम्ही निघालोय भिवंडीवरनं। काहीतरी टोटल 1400 किलोमीटर आहे, तर आम्ही ते 2 पार्टमध्ये गाडी चालवणार आहे। आज आम्ही आमची स्वतःची गाडी घेऊन चाललोय। हे संदीप भाऊ पुढे आहेत आणि हे रोहित भाऊ ड्रायव्हिंगला आहेत। तर प्रयागराजला काय अडचणी आहेत किंवा कसं जायचं, कुठं कुठं तुम्हाला फ्यूल भेटेल, हे सर्व माहिती मी तुम्हाला देत राहीन। फक्त तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा। हे आमच्या गाडीत आता CNG टाकून घेतोय, पूर्ण CNG फुल करून घेतलंय। आता आम्ही पोहोचलोय घाटनदेवीला। घाटनदेवीचे दर्शन घेतोय। आई घाटनदेवी। आता आम्ही पोहोचलोय घाटनदेवीला। घाटनदेवीला जरासा आमचा जेवणाचा प्रोग्राम चालू आहे। हा संदीप भाऊ आहे। भाऊ आहे करा। रोहित भाऊ आहे। रवी भाऊ ना, हा आपला फेमस आहे मच्छिंद्र गायकवाड साहेब। या माऊली जेवायला। आता आमचा जेवणाचा प्रोग्राम झाला घाटनदेवीवरनं। आता आम्ही निघतोय। चला हे फटाफट चला। तुम्ही येता का? हो, या या या। आमच्या संदीप भाऊने आमच्यासाठी खजूर घेऊन आले। प्रत्येकाला एक एक द्यायचे। ये माझ्या भाऊ। बरीच मोठी घेऊ। घे रोहित। संदीप भाऊला मोठा देस। संदीप भाऊ मला माझ्या आम्ही घेतोय। आम्ही पडग्याला CNG भरला होता। पडग्यावरनं स्टेट आम्ही आता वैजापूरला आलोय। शिर्डीच्या पुढं वैजापूर आहे। वैजापूरवरनं 6 किलोमीटर पुढं लेफ्ट साईडला समृद्धी सोडल्यानंतर CNG पंप भेटले, तिथं आता आम्ही CNG भरणार आहे। त्याचं पैसे हे बोल खबरू पैसे द्यायचं झालं। हा, इथं आता CNG आम्ही फुल करणार आहे। हा बोलू। याचं बदाम खाल्ले 4 ना 4 खजूर ना 4 काजू खाल्ले, त्याचं पैसे किती झालं ते पण घ्या। त्याला विचारा हे किती पैसे झाले तुझे? 4 काजू 4 बदाम ना 4 पिस्ता खाले, याचं पैसे किती झालं ते पटकन सांग। भाऊ काय बोलायचा तुला? किती पैसे झाले? नाही ते पैसे किती झाले ते पैसे घ्या। माझी तब्येत तुम्हाला नसेल या तर बाई मग मी इथं तब्येत काही घेणार नाही मला आता पुढे शीट पाहिजे। 200 किलोमीटर झाले, रनिंग झाली तुमची दोघांची। काय बोलायचं सांगा, नाही तर मी घरी चाललो, माझी बॅग द्या। तुम्ही रत्नी करा, मी बी रत्नी करीन। आपण वैजापूरवरनं आता CNG टाकून निघालोय। परत आता आपण समृद्धीला लागलोय। आता इकडनं थेट नागपूरला जायचं आपल्याला। हा समृद्धी। 2 गाड्या वैजापूर पासून जेव्हा CNG टाकला तेव्हापासून आम्ही काहीतरी 180 ते 200 किलोमीटर गाडी चालवलंय। आता आम्ही जरा चाय पिण्यासाठी थांबलोय। एका ठिकाणी चाय बघितला, पण तिथं चाय अवेलेबल नव्हता। आता दुसऱ्या ठिकाणी एका धाब्यावरती आलोय चाय बघायला। आता हॉटेल जनता दरबार योगीराज धाबा इथं बघतोय चाय भेटतोय का।
चाय नाश्ता केल्यानंतर 200 किलोमीटरवरती आता जेवण करतोय. रात्रीचे 10:15 वाजल्यात. इथं आम्ही जेवणासाठी थांबलोय. परत अमरावतीच्या आसपास आहेत. इथं मस्त गाडीला लाईट लावून, गाडीला साईडला लावून जेवणासाठी थांबलोय मस्त. रात्रीचे 1:15 वाजल्यात. जिओ रिलायन्स पंपवरती आता आमची वस्ती आहे. इथं आता आम्ही वस्ती करणार आहे. आमचे टेंट तुम्हाला दाखवतोय. हा जिओ रिलायन्स पंप आहे आणि त्याच्या बाजूलाच हे आमचे टेंट आहे. ही आमची गाडी. याच्यामध्ये मच्छिंद्र भाऊ आणि संदीप भाऊ आहे. याच्यामध्ये रवी भाऊ, रोहित भाऊ आणि मी झोपणार आहे. अशा प्रकारे आहे वस्ती आमची. रात्रीचे 1:15 वाजल्यात. टेंटमध्ये झोपण्याची मजाच वेगळी आहे. पहिल्यांदा टेंटमध्ये झोपतोय आम्ही. आमची गँग झाली डाराडूर. पहिला ब्लॉग आम्ही आता इथं समाप्त करतोय. तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये नागपूरपासून प्रयागराजपर्यंतचा प्रवास आम्ही दाखवू. त्याच्यानंतर जसं पुढं जाऊ तो प्रवास दाखवू. हा ब्लॉग इथंच समाप्त करतोय. जर तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.